हॅलो नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण 4 ते 5 जाहिराती पाहणार आहोत. आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन महत्त्वाच्या अशा जाहिरातीमध्ये. तोपर्यंत आता आपल्या यूट्यूब चॅनलला पाहत राहा. बघा, ही पहिली जाहिरात आहे. ही आहे अल्पसंख्याक संस्थेची. सुभानिया एज्युकेशन सोसायटी नागपूरद्वारा संचालित सुभानिया हायस्कूल दही बाजार इतवारी नागपूर. 100% अनुदानित आणि उर्दू माध्यमाची जाहिरात. यामध्ये पदसंख्या 1 आहे. शिक्षण सेवक इयत्ता 9वी ते 10वीसाठी BSc मॅथ्स प्लस BEd पाहिजे, म्हणजे BSc गणित आणि BEd हे शैक्षणिक त्यांनी पात्रता सांगितलेली आहे. प्रवर्ग खुला आहे आणि मानधन मात्र 18,000 रुपये प्रति महिना आहे. यासाठी अल्पसंख्याक संस्था ही असल्यामुळे तुम्हाला सांगतो की या संस्थेत बिंदू नामावली लागू नाही. त्यानुसार खुल्या प्रवर्गातून रिक्तपदी सदर पदभरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने शनिवार दिनांक 19/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीकरिता सुभानिया हायस्कूल दही बाजार इतवारी नागपूर या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुख्याध्यापक तथा शाळा समिती सचिव, सुभानिया हायस्कूल दही बाजार इतवारी नागपूर. ही जाहिरात आजच्या लोकमत पेपरला आलेला आहे. दिनांक 5 ऑक्टोबर आहे. ओके. त्यानंतर महत्त्वाची दुसरी जाहिरात आपण पाहणार आहोत. ही जाहिरात आहे. बघा, लोकशिक्षण मंडळ देवळीद्वारा संचालित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय देवळी, जिल्हा वर्धा. रजिस्टर नंबर आहे आणि 100% अनुदानित आहे. आधीची जाहिरात अल्पसंख्याक होती. ही अल्पसंख्याक जाहिरात नसून यामध्ये अनुदानित संस्था आहे आणि 100% या संस्थेमध्ये शिक्षकेतर पदांची भरती करायची आहे. त्यामुळे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे परवानगी पत्र क्रमांक दिलेला आहे आणि खालील पदे भरावायचे. पहिलं जे पद आहे ते वरिष्ठ लिपिकाचं पद आहे. यासाठी HSC पदवीधर, म्हणजे HSC किंवा कोणत्या विषयातील ग्रॅज्युएट, MSc टंकलेखन येता म्हणजे करता आलं पाहिजे. इंग्लिश 40 आणि मराठी 30 असं ते टंकलेखनाचे प्रकार आहे ते दोन्ही असायला पाहिजे. एक पदसंख्या आहे आणि खुल्या प्रवर्गातील पद आहे. शेरा दिलेला आहे की सदर पदासाठी वयोमर्यादेची अट व मानधन हे शासनाच्या नियमानुसार लागू राहील. दुसरं जे पद आहे ते कनिष्ठ लिपिकाचं आहे. पहिलं वरिष्ठ पदाचं वरिष्ठ लिपिकाचं होतं, आता कनिष्ठ लिपिकाचं. पात्रता सारखीच आहे. HSC किंवा पदवीधर, म्हणजेच कोणत्या विषयातील कोणत्याही शाखेतील पदवीधर, सोबत MSc असायला पाहिजे. टायपिंग असायला पाहिजे. टायपिंगमध्ये इंग्लिश 40 आणि मराठी 30 असायला पाहिजे. यासाठी 2 पदे आहे एकंदरीत. एक अनुसूचित जातीसाठी, दुसरं अनुसूचित जमातीसाठी. आणि विशेष करून तुम्हाला हे सांगू शकतो की या ठिकाणी जर हे वरील पदे जर मिळालेले नाही तर विजा अ साठी किंवा भज ब क साठी 1 पद, ओके, आणि OBC साठी 1 पद असं सुद्धा या ठिकाणी क्रायटेरिया राहू शकते. सदर पदाकरिता वयोमर्यादेचे अट व मानधन हे शासनाच्या नियमानुसार राहील. नंतर तिसरं जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक त्याला लॅबोरेटरी असिस्टंट म्हणतो. म्हणजे SSC किंवा HSC विज्ञान विषयासह 10वी 12वी विज्ञान विषयासह उत्तीर्ण असायला पाहिजे. 1 पद आहे. जाहिरातीचा तुम्ही प्रवर्ग पाहू शकता. भज ब किंवा क, इतर मागासवर्ग 1 असे एकंदरीत या ठिकाणी या इतर संस्थेच्या संवर्गापैकी कोणतेही एक संवर्गासाठी हे पद निवडले जाईल आणि शासकीय नियमानुसार वयोमर्यादा लागू राहील. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतिनिधीसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी दिनांक 8/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता गांधीग्राम कॉलेज, प्लॉट नंबर P35, बरबटी रोड, MIDC वर्धा येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. कुठं? तर गांधीग्राम कॉलेज हे दिसते, हा ॲड्रेस आहे. ओके. इथं अध्यक्ष सचिव लोक शिक्षण मंडळ देवळी. आणि जर तुम्हाला ॲड्रेसबद्दल काही माहिती विचारायची असल्यास किंवा पदाबद्दल माहिती विचारायची असल्यास यांचे सरळ फोन नंबर दिलेले आहे. फोन नंबरवर तुम्ही संपर्क साधून अतिरिक्त माहिती विचारू शकता. जाहिरात आज 5 ऑक्टोबर 2024ला आलेली आहे. तिसरी जाहिरात पाहतो आपण, हे महत्त्वाची. हे जाहिरात पेपरला अस्पष्ट आहे तरी पण मी तुम्हाला सांगू शकतो की ओके, हे धामणगाव आहे. धामणगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे यांना पाहिजेत. ओके. भारतीय संविधानातील कलम 30(1) व महाराष्ट्र शासन निर्णय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 13 जुलै 2016 अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेला शाळातील ओके आणि हे द्या रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदे भरण्याचा
प्राप्त अधिकारानुसार खालील नमूद केलेले पदे आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून भरायचे आहेत. हे बघा, ही सर्व माहिती मी वाचून दाखवलेली आहे. डबल एकदा पदाचे नाव आहे शिक्षण सेवक इयत्ता 6वी ते 8वीसाठी 1 वेळ पूर्ण वेळ आहे. ओके. आणि गणित विज्ञानसाठी तर BSc BEd किंवा BSc DEd TET 60% उत्तीर्ण MSCIT अनिवार्य. आणि दुसरं जे पद आहे ते शिक्षण सेवकाचं 5वीसाठी आहे, पूर्ण वेळ आहे. हे पहिलं 1 पदासाठी होतं, दुसरं 2 पदासाठी आहे. नाही, जाऊ दे, एकच पद समजूया आपण. सर्व विषय शिकवासाठी त्यांना उमेदवार पाहिजे. HSC किंवा DEd BEd यापैकी कोणते एक आणि TET CTET पैकी 60% प्लस MSCIT अनिवार्य. मानधन वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार मिळणार आहे. आणि मुलाखत दिनांक 22 ऑक्टोबर 2024 मंगळवारी दुपारी 2 वाजता. हे धामणगाव एज्युकेशन सोसायटी मित्रांनो. या ठिकाणी तुमचा डेमो सर्व ओके होते. ओके. आणि विना रोकड्यानं तुमचं काम होऊ शकतं, कारण ही संस्था चांगली आहेत. पण या संस्थेच्या अटी जरा थोड्याशा टाईट आहेत. बघा, उमेदवाराच्या संबंधित विषयामधील 50% गुण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे महत्त्वाची अट त्यांनी सांगितली. हिंदी भाषिक संस्था असल्यामुळे शासनाच्या अधीन राहून पदे भरण्यात येईल. वरील सर्व पदांच्या नियुक्ती व मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती व माध्यमिक शिक्षण उपसंचालक अमरावती यांची मान्यतेची अट राहील. कारण काही धामणगाव जे आहे अमरावती डिस्ट्रिक्टमध्ये येते, त्याच्यामुळे. ओके. असो, तर ही होती तिसरी जाहिरात. आणि आता याच्यानंतर आपण सर्वात महत्त्वाची जाहिरात पाहणार आहोत. ही जाहिरात बघा, प्रत्येक जिल्ह्याच्या वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात छापलेली आहे. लक्षात ठेवा बंधू भगिनींनो, या जाहिरातीकडे दुर्लक्ष करू नका. हे प्री प्रायमरी स्कूल ॲक्रेडिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया, पूर्व माध्यमिक स्कूल मान्यता परिषद भारत. ओके. चेंज द वर्ल्ड थ्रू एज्युकेशन. हे दिसते, म्हणजे शिक्षणाद्वारे जगात बदल घडवा, असा त्याचा अर्थ होतो. प्री प्रायमरी स्कूल ॲक्रेडिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी कंत्राटी व करार पद्धतीने, बघा, कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्त्वावर खालील एकूण 1509 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. पदाचं नाव विशेष कार्यकारी अधिकारी, कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. पदव्युत्तर पाहिजे. शैक्षणिक अर्हता 50,000 वेतनश्रेणी 5,000 ते 45,000 पाहिजे होते आणि 50,000 दिलं. ओके. तर हे नियमाप्रमाणे अधिक महागाईत भत्ता 3 पदे आहेत. दुसरा आहे नोडल अधिकारी, प्रत्येक विभागात 1 पदवीधर पाहिजे. 35,000 ते 45,000 रुपये मासिक वेतन आहे. नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता 9 पदासाठी जाहिरात. तिसरं पद आहे जिल्हा विस्तार अधिकाऱ्याचा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 पदवीधर पाहिजे. 28,000 ते 30,000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता. ओके. 36 पदे. चौथं पद आहे जिल्हा उपविस्तार अधिकारी, प्रत्येक जिल्ह्यात 1 पदवीधर पाहिजे. 22,000 ते 25,000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता मिळू शकतं. 36 पदे. 5व्या पॉईंटनुसार तालुका विस्तार अधिकारी, प्रत्येक तालुक्यात 1 12वी किंवा पदवीधर पाहिजे. 20,000 ते 22,000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता. 350 पदे या ठिकाणी आहेत. 6वा पॉईंट आहे तालुका उपविस्तार अधिकारी, प्रत्येक तालुक्यात 1 12वी पास पाहिजे. 15,000 ते 18,000 नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता. 350 पदे या ठिकाणी आहे. बघा मित्रांनो, 350 पदं आहेत. 7वा पॉईंट आहे महिला सल्लागार. ओके. या ठिकाणी पहा, प्रत्येक तालुक्यात 1 12वी पास पाहिजे. 18,000 ते 20,000 मासिक नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता मिळणार आहे. 350 पदे. आणि हे 8वा आहे सामाजिक अधिकारी, MSW याला आवश्यक आहे. पदवीधर प्लस MSW. 13,000 ते 18,000 मासिक वेतन नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता मिळणार आहे. 350 पदे. आणि 9वा पॉईंट आहे शहर विस्तार अधिकारी. यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर असे महत्त्वाचे मेट्रो सिटीज त्यांनी नेमून दिलेले आहे. ओके. मेट्रो सिटी म्हणण्यापेक्षा महत्त्वाचे शहर म्हणून आपण. त्यासाठी पदवीधर पाहिजे. 22,000 ते 25,000 वेतन प्लस नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता. यासाठी 25 जे आहे ते पदं आहेत. आणि प्रस्तुत परीक्षेमधून भराव्याच्या वरील पदांच्या सविस्तर तपशील परिशिष्ट 1 मध्ये दिलेला आहे. त्यासाठी https://www.preschoolcouncil.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. परीक्षा दिनांक
याबाबतची माहिती www.preschoolcouncil.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच उमेदवाराच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल। प्रस्तुत जाहिरातीमध्ये विविध केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे। पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती। वरील पदासाठी अर्ज केलेला उमेदवार भारतीय नागरिक असावा। वरील पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष असावे। उमेदवारांची परीक्षा व मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल। परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी 1 तास अगोदर पोहोचावे। सदरील लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मुलाखत देणे अनिवार्य आहे। मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास वरील वेतन श्रेणीनुसार पदभार देण्यात येईल। सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावर एकत्रितरित्या राबवली जात असली तरी पदांची भरती यादी तयार करताना प्रत्येक जिल्हा व तालुक्याची स्वतंत्र यादी जाहीर केली जाईल। उमेदवारास मिळालेले गुण व त्याने अर्ज केलेला जिल्हा व तालुका करताच विचारार्थ घेतले जाईल। त्याचा अन्य जिल्हा निवड यादीशी कोणतेही संबंध राहणार नाही। अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेले विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र मुलाखतीवेळी तपासण्यात येईल। सदर प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्रे उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील। प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल। उमेदवारांनी अर्ज केला अथवा विहित अर्ज धारण केली म्हणजे परीक्षेला बोलवण्याचा अधिकार, नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही। शैक्षणिक अर्हता जे दिलेले आहे ते जाहिरातीमध्ये नमूद पदासाठी अर्ज करणे प्रति जाहिरात प्रसिद्ध दिनांक रोजी उमेदवाराने शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे। परीक्षेचे स्वरूप आहे मराठी हिंदी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, सामान्य ज्ञान 25 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित असे 25 प्रश्न, एकूण 100 प्रश्न असतील। प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असेल। सदरील परीक्षेत नकारात्मक गुण प्रणाली लागू असेल म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे। सदर परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे पेपर तपासणीमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल। प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 0.25 मार्क्स कमी होईल। म्हणजे 4 पैकी 1 जरी चुकला तर तुमचे 0.75 मार्क्स मिळेल, 25 मार्क्स कमी होईल। लेखी परीक्षा शुल्क फी 750 रुपये म्हणजे 750 रुपये मात्र। परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल असेल। ऑनलाईन परीक्षा फॉर्म सबमिट केल्यानंतर परीक्षा शुल्क फी ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटवर्किंग किंवा UPI द्वारे करण्यात येईल। अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, कालावधी तपशील बघा। अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे आजपासून म्हणजे 5 ऑक्टोबर 2024 पासून 21 ऑक्टोबर 2024 रोजी 23:55 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत। ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचे दिनांक आहे 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत। तिसरा पॉईंट आहे परीक्षेचा दिनांक व कालावधी। मुलाखत व दिनांक कालावधी www.preschoolcouncil.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल। प्रवेश प्रमाणपत्र आहे उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे 10 दिवसा अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल। इतकेच नव्हे त्यासाठी त्याची प्रत डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे। परीक्षेचे स्वरूप आहे प्रस्तुत जाहिरातीमध्ये परीक्षेसंदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, शुल्क निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम इत्यादी बाबतची सविस्तर तपशिलासाठी https://www.preschoolcouncil.com या संकेतस्थळावर उमेदवाराकरता उपलब्ध करून देण्यात येईल। कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्त्वावर भरती प्रक्रिया, परीक्षा मुलाखत स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे तसेच भरती प्रक्रियेमध्ये संदर्भात वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेणे, पडताळणे, अंतिम अर्ज रद्द ठरविणे, निवड प्रक्रियेत बदल करणे, उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादीस मान्यता देणे, जाहिरातीच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करणे याबाबतची संपूर्ण अधिकार संयोजकाकडे राखीव असेल। दिनांक मुंबई, ठिकाण मुंबई, दिनांक 5 ऑक्टोबर 2024। हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे 1800 2090 970, स्वाक्षरी दिलेली आहे। परीक्षा समन्वयक प्री प्रायमरी स्कूल ॲक्रिडिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया।
आणि ऑफिस नंबर 8 रुस्तुम सिंगा मार्ग रेसिडेन्सी हॉटेलच्या बाजूला फोर्ट मुंबई 400001 महाराष्ट्र. तर हे नागपूर पेजवर आली होती आणि नागपूर पेजवर हे पुसरशी जाहिरात आली, पण वाचता येते म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगत आहो. मित्रांनो, ह्या जाहिरातीकडे तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष करू नये, कारण ही जाहिरात सर्वात मोठी आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, हे जे जाहिरात आहे ओके, हे 25 जुनी 70 न 70 140 म्हणजे 1040 आणि हे 25 किती होते 1065 आणि हे 1065 नाही समजा 30 60 60 आणि 10 70 80 ओके, म्हणजे जवळपास 1100 1150 पदांसाठी ही जाहिरात आहे. जवळपास या ठिकाणी दिलेलाच आहे की एकंदरीत 1509 पदांसाठी. बघा 1509 पदांसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहे. तुम्ही तयार राहा, सर्वात महत्त्वाची ही जाहिरात आहे. ओके, लक्षात ठेवा, दुर्लक्ष करू नका. भेटूया अशाच एका महत्त्वाच्या जबरदस्त जाहिरातीमध्ये. तुम्ही या यूट्यूब चॅनलला पूर्णपणे 5 जा मित्रांमध्ये शेअर करा. ही महत्त्वाची जाहिराती आपण सर्वात पहिले तुमच्या भल्यासाठी तुमच्या फायद्यासाठी घेऊन येत असतो. ठीक आहे, धन्यवाद.